नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 12 डिसेंबर. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर उद्या सायंकाळी मान्सून 2026चा आपला प्राथमिक अंदाज येणार आहे. तो सुद्धा नक्की पहा. तर सर्वात प्रथम आजचं तापमान पाहिलं तर सर्वात कमी तापमान जेऊर करमाळा 5 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.3 अंश सेल्सिअस, नाशिक 7.8, मालेगाव 8.4, पुणे शिवाजीनगर 8.3, चिंचवड 13.9, लोहगाव विमानतळ 13.2, त्यानंतर सातारा 9.4, त्यानंतर महाबळेश्वर 12.2, बारामती 8.1, सांगली 11.3, कोल्हापूर 13.5, सोलापूर 12.4, धाराशिव 10.4, छत्रपती संभाजीनगर 10.6, जळगाव 6.9, बुलढाणा 12.5, त्यानंतर वाशिम 9.6, अकोला 10.7, अमरावती 10.5, यवतमाळ 8.5, वर्धा 11, नागपूर 10, गोंदिया 8.4, ब्रह्मपुरी 12, गडचिरोली 11, चंद्रपूर 11.2, त्यानंतर डहाणू 15.1, पालघर 12.6, सांताक्रूज 14.9, त्यानंतर कुलाबा 20.6, त्यानंतर अलिबाग 18.5, हर्णे 20.6, रत्नागिरी 16.1, पणजी 17.5, तर बेळगाव 8.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. नंदुरबार 14.1 अंश सेल्सिअस. तर राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान जर आपण सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिला, तर सर्वच ठिकाणी तापमान हे घसरलेलं आहे. त्यामुळे राज्यात बऱ्याच भागांमध्ये थंडीची लाट किंवा थंडीच्या लाट सदृश स्थिती पाहायला मिळते. सध्या जर वाऱ्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडून येणारे किंवा उत्तर पूर्वेकडून येणारे कोरडे वारे हे राज्याकडे अजून कायम आहेत. त्यामुळे कोरडं वातावरण आहे आणि ही जी काही थंडी आज जशी पाहायला मिळाली, तशीच थंडी उद्या सुद्धा राज्यात राहील. तापमानात विशेष मोठा फरक होणार नाही. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर उद्या सकाळसाठी जे इशारे आहेत, त्यानुसार नाशिकचा घाटमाथा, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीची लाट येण्याचा इशारा दिलेला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये इशारे नाहीत, मात्र इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा कडाक्याची थंडी ही पाहायला मिळणार आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. उद्याचा मान्सून अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.